आंदोलनाबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. माझ्या वडिलांचं कौतुक करतो. ही खरं तर आमच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनात काही विशिष्ट मागण्या मांडून नंतर मागे घ्यावं हे आवाहन करण्यासाठी आलेलो आहे. आपले पीआय नवीनच तालुक्यामध्ये आलेले आहेत, त्यांना आम्ही नक्कीच संधी देणार आहोत. त्यांना त्या आल्यानंतर आम्ही त्यांना भेटून हे सारे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले. सर, इतर तालुक्यातल्या आणि आपल्या तालुक्यातल्या तालुक्याच्या आंदोलनामध्ये फरक आहे. आमच्या तालुक्यातली कार्यकर्ते दारूच्या प्रश्नामध्ये कुणाला तरी त्रास द्यायचा, कुठल्या तरी सुपारी घ्यायच्या, कुणाची तरी विटवाबिटवी करायची यासाठी दारूबंदीचं आंदोलन करत नाही. त्यांना या तालुक्याच्या माय बहिणीचं दुःख करत असतं. आज या गावामध्ये शोकत आहे. या आज या ठिकाणी बसलेली ही जी माणसं आहेत, ही स्मशानभूमीमध्ये दावा करून थेट रस्त्यावर बसलेली हे गांभीर्य आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज दावा ओळखून डोळ्यातले आसरू बसून ही सगळी माणसं आणि माय माऊली घरी न जाता या ठिकाणी आंदोलनाला बसतील. ही वेदना आपण समजावून घेतली पाहिजे. याचं कारण एक तरुण आमचा या गावातला एक तरुण याच ठिकाणी त्याचा 10 दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे. आणि किती मृत्यूंची वाट पाहिजे आम्ही त्या अकोल्याच्या शाहूनगरमध्ये मी अभ्यास केला. 359 कुटुंब आहेत आणि 359 कुटुंबामध्ये 10 वर्षात 23 माणसं गेलेली आहेत. तालुक्याच्या प्रत्येक गावागावात आज अशा प्रकारचे मृत्यू झालेल्या तरुणांची यादी आणि त्यांचं वय हे 30 किंवा 35 वर्षापेक्षा जास्त नाही. तालुक्यामध्ये देशी दारूची पहिली दुकान फक्त 3 गावांमध्ये त्यात भरपूर झालेले आहेत. अकोल्यामध्ये 3 दुकानं आणि शेतीची 2 दुकानं, 2 गावांमध्ये 2-5 दुकानं असताना आज तालुक्यातल्या 50 पेक्षा जास्त गावांमध्ये दारू येते. हे कसं समजून घ्यायचं? आज तालुक्यामध्ये सिन्नरून दारू येते, आज तालुक्यात संगमनेरून दारू येते, आज तालुक्यात आरे फाट्यावरून दारू येते, नारायणगावरून दारू येते, घागावरून दारू येते. आज दारूचं डंपिंग लावून आपल्या तालुक्यात झालेले आहे देशी दारूचं. आणि म्हणून सातत्याने कुठेतरी दारू सापडली की आपली सुपारी काय करणार, सातत्याने बोलत राहणार, तुमच्याकडे येणार, पोलिसांना फोन करणार, एसपीला फोन करणार. किती दिवस हेच करायचे. आज दारूबंदीमध्ये मी जवळजवळ 12 वर्षापासून काम करतोय. अनेक पोलीस अधिकारी येतात जातात, आम्ही सारखे निवेदन देतो, या गावात दारू सापडली, तिथे दाढी घाला, हे घाला, ते घाला. म्हणजे आज माझा इतका अभ्यास झालाय की मी दारूचा धंदा सुरू करायचा कोट्यावधी रुपये मी तिला असं वाटलं की मला अशा कुठून गाडी काढायची, कुठून आणायची, कुठून त्या गडावर वाटून गाडी काढायची सगळं मला माहित झालं. डस्टर गाड्यांच्या नंबर पाठ झाले माझे. 101 डस्टर, काळ्या रंगाची गाडी, पिवळ्या रंगाची गाडी, इथून सगळं पाठ झालं. आणि म्हणून सुभाष गायकवाडांनी आंदोलन जाहीर केलं तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आम्हाला रस्ता रोको करून लोकांची अडवणूक करायची नाही. मी सकाळी पोलीस साहेबांशी बोलताना ते सांगितलं की आमच्यावर अडवणूक करण्याच्या मानसिकतेचे नाही, पण त्याच्या चांगल्या मनाचा काही फायदा घेऊन प्रशासनानं केवढं फक्त आजच्यापुरता तात्पुरता मार्ग काढावा अशा पद्धतीची भूमिका घेऊ नये. ज्या आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत कायमस्वरूपी, आमच्या प्रमुखच्या 4 मागण्या आहेत की परत दारू हा विषय या गावामध्ये निघता कामा नये. दुसरी मागणी, जे गुंड गुन्हेगार बायकांचे त्याचा घेऊन या गावामध्ये दारू विकतात त्यांच्या तडीपारीचा जर तुम्ही प्रस्ताव करायला मी स्वागत करतो, पण तो प्रस्ताव प्रांतांकडे आचार जाऊन 2-3 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. प्रांतांना मी सुद्धा फोन करतो, आम्ही सुद्धा करतो, आम्ही येतो तुमच्याबरोबर समजण्याला. पण हे जे या गावातले गुंड आहेत दारू विकणारे हे तडीपार झाले. तिसरी मागणी, बऱ्याचदा सगळा वाईटपणा पीआय अंगावर घेतात. माझं म्हणणं असं की पीठ अंमलदार आपण का पडतो. या गावाचे जे पीठ अंमलदार आहेत, या गावाचे जे पोलीस पाटील आहेत, या गावामध्ये तुमचं जे प्रशासन आहे, या प्रशासनाला तुम्ही उत्तरदायी बनवलं पाहिजे. या गावामध्ये जेव्हा दारू सापडेल तेव्हा तुमचं कारणे दाखवा नोटीस तुम्ही या तुमच्या पीठ अंमलदारांना दिली पाहिजे आणि 7वी दारू सापडत आहे त्याच्यावर शिस्त भंगाची कारवाई झाली पाहिजे. मागच्या आजपर्यंत दारू सापडलेल्या याच्यामध्ये पीठ अंमलदारावर काय कारवाई केली हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि म्हणून पीठ अंमलदारावर कारवाई होत नाही. आणि चौथी मागणी, ही
प्रस्ताव करून तुम्ही एक्साईज कडे दिले पाहिजे आणि ज्या दुकानातून दारू येते त्या दुकानांना सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण दारू येते आकाशातून येत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही, ती कुठेतरी लायसनच्या दुकानामधून येते. तुम्ही आम्हाला त्याचा प्रस्ताव करून द्या, एक्साईजचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी, त्या दुकानाचं लायसन रद्द होण्यापर्यंत आपण पाठपुरावा करू. आणि म्हणून तुम्ही नवीन आहात आम्ही समजू शकतो, पण इथून पुढे मात्र अत्यंत आक्रमक भूमिका तुम्ही घ्या आणि एक 25 गाव आहेत त्याची यादी मी तुम्हाला पहिल्या दिवशी दिली, त्या 25 गावांवर जर लक्ष केंद्रित केलं. अनेक गावामध्ये गावकरी वाईटपणा घ्यायला जात नाही, पण आमच्या सुभाष गायकवाडांचा जन्मच वाईटपणा घेण्यासाठी झाला आणि सातत्याने हा माणूस काही सगळे गावकरी वाईटपणा घेतात. मी स्वतः या ठिकाणी रामरक्षक दल स्थापन केलं होतं, पण रामरक्षक दलाला सुद्धा या दारूच्या यांनी दाद दिली नाही. आणि म्हणून मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपलं उपोषण चालू ठेवू, प्रशासनाला आपण सहकार्य करू, प्रशासनाने आम्हाला शब्द दिला पाहिजे, नुसतं शब्द नाही तर कालबद्ध दिलं पाहिजे की तडीपारी कधी होणार, तुमच्या वीट अंमलदारावर तुम्ही कारवाई काय करणार, इथे दारू थांबवण्यासाठी काय करणार आणि दारू सापडलेले खोक्यांचं एक्साईज पर्यंत काय करणार, याच्याबद्दल साहेबांनी बोलावं आणि त्यानंतर मग समिती निर्णय घेईल. आज ब्राह्मणवाडा गावामध्ये ग्रामस्थांमार्फत या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन सकाळीच झालेलं आहे. कारण असं आहे की या गावामध्ये तसं पाहिलं गेलं तर दारूबंदीच आहे, परंतु अवैधरित्या दारू विक्रीचे धंदे दोघांमार्फत या ठिकाणी केले जातात. त्या निषेधार्थ आणि संपूर्णरित्या प्रशासनाने ही दारूबंदी कायम ठेवावी, पोलीस प्रशासनाने जातीने त्याच्यात लक्ष घालावे, म्हणून या ठिकाणी प्रशासनावर हा आरोप म्हटलं तरी काही हरकत नाही का प्रशासनाकडून ही जी दारूबंदी आहे याच्यावर गंभीर रीतीने कोणत्याही प्रकारे ठोस कार्यवाही त्यांच्यावर होत नाही. आणि सकाळी आंदोलनाच्या वेळी आपण पाहिलं असेल का प्रशासनाकडून सुद्धा थोडीशी उत्तरं वेगळ्या प्रकारची येतात का आमचे हात बांधील आहेत, आम्ही इथपर्यंतच कार्यवाही करू शकतो, तिथपर्यंतच कार्यवाही करू शकतो, म्हणून ठोस कार्यवाहीची हमी आत्तापर्यंत आम्हाला कुणाकडूनही मिळालेली नाही. आणि आपण पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सकाळी पाहिलं देखील असेल की आंदोलनाच्या वेळीच एक भाजी विक्रेता भाजी विकल्यानंतर लगेच तात्काळ दारू घेऊन पिऊन आला आणि या ठिकाणी तो पडला. नवे त्याला पुढील उपचारासाठी डोक्याला मार लागलेला आहे, त्यासाठी त्याला पुढील उपचारासाठी वैद्यकीय उपचारासाठी बाहेर नेलेलं आहे. आणि नवे तर एक आजच जी दसक्रिया आम्ही पार पाडलेली आहे तो आमचा साईनाथ गायकर 35 वर्षाचा तरुण, ह्या दारूमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे. त्या मृत्यूची ही चौकशी आम्ही या माध्यमातून मांडलेली होती. त्यात दुसरा प्रकार असा होता की जो हा पठार भाग आहे, जो हा राज्य क्रमांक 23 आहे, जो जुन्नर असेल संगमेर असून ह्या गावांवरून अकोले तालुक्याला जोडला जातो. आणि जो पुण्याकडचे पर्यटक असतील किंवा मुंबईकडचे पर्यटक असतील ह्या रस्त्यानेच त्यांची ये जा असते. पर्यायाने जो रोजगार उपलब्धता ह्या अकोले तालुक्यात आपल्या डांगण भागाला होती त्या माध्यमातूनच होत असते. परंतु ह्या राज्याचा राज्यमार्गाचा जर दर्जा पाहिला किंवा हा रस्ता जर पाहिला तर आपण काही व्हिडिओ देखील आपण प्राप्त करा की हा मुळात खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा ही म्हणण्याची वेळ देखील इथं नाहीये. मुळात रस्ताच नाहीये. त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील पाहणी केली, परंतु ते करू भविष्यात 4 महिन्याने होईल 6 महिन्याने होईल सांगतात. आमच्याकडं 2024 मध्ये वोटा ते अकोला पायी आंदोलन झालं, त्याही वेळेस फक्त आश्वासनं दिली गेली. त्यानंतर कुरकुटवाडी या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी रस्ता रोको आंदोलन झालं, त्यात देखील सांगण्यात आलं की रस्ता लवकरच पूर्ण करू, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही सदरच्या डिपार्टमेंटकडून PWD विभागाकडून होत नाही. त्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत जी प्रादेशिक ब्राह्मणवाडा गावची योजना चालू आहे ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहे आणि कुठल्याही प्रकारचं काम वेळेत झालेलं नाही. आणि सदोष अशा ह्या योजना चालू आहे. या गोष्टींकडं ग्रामस्थांचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाविरोधात खऱ्या अर्थाने हा रास्ता रोको आणि आमचं हे उपोषण आता या ठिकाणी चालू आहे. काय मागणी आहे नेमकी आंदोलनात? मागण्या दारूबंदीची, प्रमुख मागणी दारूबंदीची आहे. दारूबंदीमध्ये जे दारू विक्री करतात, अवैध दारू विक्री करतात,
अतिशय या ठिकाणी गावातील गरीब कुटुंबाची नवे तर सगळ्याच कुटुंबांची खूप हानी या ठिकाणी झालेली आहे. अनेक मृत्यू ह्या दारूमुळे या ठिकाणी झालेले आहे. म्हणून प्रमुख मागणी प्रामुख्याने या ठिकाणी आमची अशी आहे की ही पूर्णपणे प्रशासनाने यात दखल घेऊन पूर्णपणे दारूचं उच्चाटन ह्या विभागातून करावा, ही प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी PWD विभागाकडून आहे का जो हा राज्यमार्ग आहे, ह्या राज्यमार्गाचं नवीन काम हा रुंदीकरणासह लवकरात लवकर नवीन काम घेऊन ते पूर्ण करावा. आणि त्याच पद्धतीने PWDच्या अंतर्गत 1 नंबर विभाग असेल, 2 नंबर विभाग असेल, ह्या विभागामार्फत नवीन गावा अंतर्गत काही कामे चालू केलेली होती, परंतु 2 ते 3 वर्ष झाले त्या रस्त्यांचे खोदकाम करून तशाच पद्धतीने ते रस्ते ठेवलेले आहे. आणि निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही अशी कारणे देऊन उडवाउडवीची उत्तरं देऊन अधिकारी निघून जात आहेत. म्हणून त्यानेही आमचं समाधान झालेलं नाही. म्हणून ह्या PWDच्या अधिकाऱ्यांच्या, प्रशासनाच्या, ठेकेदारांच्या विरोधात देखील आमचं आंदोलन आहे. आपण जो उभा आहे मुख्य बाजारपेठेतील रस्ता, ह्या रस्त्याचं काम होऊन मला वाटतं पेमेंट देखील त्या विभागांना अदा केलेला असेल, परंतु तुम्ही पाहता याला रिफ्लेक्टर नाही, याला पट्टे नाही. काही ठिकाणी ज्या वायर केबल जाण्यासाठी ठिकठिकाणी त्याला जे अंडरग्राऊंड नलिका धरलेल्या होत्या, त्या नलिकांचे काम होत असताना वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांना सांगून देखील ते केलेलं नाही. आपण पाहताय ह्या इथं जो आपला ओतूर रस्ता आहे, ओतूरकडे जाणारा रस्ता, इथं फॅनिंगचं काम होतं. फॅनिंगचा रस्ता वर आला, कॉन्क्रीट खाली गेलं आणि त्याही वेळेस संबंधित अधिकाऱ्यांना बोलून तो रस्ता चालू असतानाच कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी दबलेला आहे. कारण ते दबलेल्या रस्त्यामध्ये रात्रीचा रस्ता घेऊन त्याच्यात खाली दगड व चिखल घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला होता. आपण प्रत्यक्ष फोटो सुद्धा त्याचे घेऊ शकते का तो रस्ता त्या ठिकाणी दबलेला आहे. त्याचप्रमाणे इकडं आनंदरा करंडी रस्त्याला जो रस्ता जातो तिथं देखील फॅनिंगचं काम व्यवस्थितरित्या केलेलं नाही. काही ठिकाणी पहा पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत, काही भाग पेविंग ब्लॉक बसवताना देखील सोडून दिलेले आहेत. अशा वेळोवेळी PWDच्या विभागाकडे नंबर 1 कडे मागणी करून देखील हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यांचं पेमेंट पूर्ण अदा झालेलं आहे. म्हणून ह्या सदोष कामाची चौकशी करावी अशी एक आमची मागणी होती. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे जो आपला जलजीवनचा विषय आहे, अगदी जलजीवनची कामं अगदी महाराष्ट्रभर त्यांची सर्वांची ओरड आहे. आता काय ओरड आहे, त्यांचं काम MGPकडे जे कामं आहेत त्या MGPचे अधिकारी आहेत त्या ठेकेदारांना पाठीशी घालतात, दंड लावलेला सांगतात, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी त्यांच्याकडून झालेलं आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आलं की 75% काम पूर्ण झालेलं आहे. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, कारण वेळोवेळी जे निकृष्ट दर्जाचे काम आहे, जे डिस्ट्रीब्युशनचं काम होतं त्याची खोदाई 1 मीटर पर्यंत लागत होती, परंतु कुठल्याही प्रकारे अशी 1 मीटरची या ठिकाणी खोदाई झालेली नाही. मेन रायझिंगचं काम देखील अशाच पद्धतीने झालेलं आहे. त्याच्या लाईन आउट व्यवस्थित नाही, त्याची लेवल काढलेली नाही. आणि WTP जो जलशुद्धीकरणाचा जो प्लांट आहे तो देखील अर्धवट अवस्थेत असाच पडलेला आहे. किंवा ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या घेतलेल्या होत्या त्या सुद्धा कुठल्याही प्रकारची त्याची कामं पूर्ण झालेली नाही. परंतु त्या विभागाने आलेलं पेमेंट मात्र वर्ग करण्याची घाई केलेली आहे. आणि त्या MGPच्या डिपार्टमेंटने कुठल्याही प्रकारचं संधान ह्या 4 गाव प्रादेशिक योजनेची जी कमिटी असेल किंवा गावाचे सरपंच असेल कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी समन्वय न ठेवता त्यांची पेमेंट अदा करतात. म्हणून ह्या कामात सुद्धा आम्हाला एक संशय व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे त्या MGPचे जे ठेकेदार आहे, आपल्या काही ग्रामस्थांकडून त्यांनी सिमेंट नेलं असेल, काहींचे पोकलँड लावले असतील, पेट्रोल पंपावरून डिझेल पेट्रोल नेलं असेल, त्या डिझेल पेट्रोलवाल्यांचे सुद्धा हे माणसं हातावरचे आहेत. काही मशिनरी घेणारे नवीन तरुण आहेत, कर्जावर त्यांनी मशिनरी घेतले आहेत, त्याची बिलं देखील 2 ते 3 वर्षापासून अडकून ठेवलेली आहे. असा ठेकेदार गावाने देखील काम चालू झाल्यापासून इथं परिसरात पाहिलेला नाही. अशा या संपूर्ण भ्रष्ट यंत्रणेविरोधात आजचं आमचं हे आंदोलन आहे. खरं तर आमच्या या पठार भागामध्ये ब्राह्मणवाडा या गावामध्ये होत असलेल्या उपोषण आणि आंदोलन सकाळी आपण सर्वांनी बघितलंय. या उपोषणामध्ये ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सन्माननीय सुभाष शेठ गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीदादा आरोटे आणि पत्रकार मित्र संजय भाऊ गायकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा आवाज आम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या तिघांनी आज उपोषण करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी हा मार्ग पत्करलेला आहे. आपल्या माध्यमातून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रशासन पण झोपलेलं आहे
आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा झोपलेले आहेत. निवडणुका आल्यानंतर फक्त आश्वासनं द्यायची की पठार भागामध्ये विकास करू विकास करू विकास करू, परंतु आज जर बघितलं तर अनेक वर्षांपासून हा पठार भाग विकासापासून कोसो दूर आहे. मग विकास कधी होणार? या पठार भागाला न्याय कधी मिळणार? या आम जनतेला न्याय कधी मिळणार? आमच्या विभागातली रस्त्यांची कामं असतील, पाण्याची कामं असतील आणि आरोग्य व्यवस्था असेल, आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आमच्या पठार भागामध्ये जे काही अवैधरित्या सुरू असलेले दारूची दुकानं आहेत ती कधी बंद होणार, हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे. कारण लोकप्रतिनिधी एकीकडे म्हणतायत की मी अवैध दारू विक्रेत्यांचा मी कर्दन काळ, परंतु गेली 6 वर्षापासून 7 वर्षापासून ते तालुक्याचं नेतृत्व करतायत. अजूनही तालुक्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असलेली थांबलेली नाही. मग याला जबाबदार कोण? प्रशासन की लोकप्रतिनिधी? याचा देखील सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. म्हणून आपल्या माध्यमातून सांगतो की ह्या भागातले पठार भागातले अवैधरित्या सुरू असलेले दारूची दुकानं आणि रखडलेला विकास काम याकडे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, आमच्या विभागाला न्याय द्यावा आणि आमचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावे, एवढीच विनंती या निमित्ताने आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद.